आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू करत आहोत जिस्पा ते सरचू आणि पहिला जो स्पॉट आहे तो आहे दीपक ताल. तुम्ही पाहू शकता समोर दीपक तालचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे. आणि आमचा एक मित्र पुन्हा कुलूला गेला आहे त्याच्या बाईकच्या सस्पेन्शनचं काम करण्यासाठी. 150 किलोमीटर मागे जाऊन तो पुन्हा 150 किलोमीटर पुढे आम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता हे व्ह्यूज दीपक तालचे. तर आम्ही रोडवर बसण्यामागचं कारण की 12 लच्छला पास करण्याआधीच लँडस्लाईड झाल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आम्ही इकडे मध्येच बसलो आहोत. आता आम्ही लँडस्लाईड्स क्रॉस करून पुढे आलो आहोत. 2 तास आम्ही एकाच ठिकाणी थांबलो होतो रोडवर. आणि पुढे आता तुम्ही बघू शकता क्लायमेट खूपच थंड आहे आणि इकडे ऑक्सिजन लेवल खूपच डाऊन असल्यामुळे आम्हाला श्वास घेण्यासाठी थोडी दिक्कत होत असल्यामुळे आम्ही पुन्हा मागे जायचा परतीचा प्रवास सुरू करून आम्ही जिस्पा या ठिकाणी पुन्हा स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे निघाल्यामुळे. तर ह्या ठिकाणाच्या पुढे प्रवास करताना तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्हाला सकाळी 12च्या आधी हा प्रवास सुरू करायचा आहे, नाहीतर तुम्हाला लँडस्लाईड भेटणं 100% पॉसिबल आहे. आता आम्ही पुन्हा जिस्पाचा परतीचा प्रवास सुरू केला आहे कारण आमचा मित्र केदार त्याला त्याच्या बाईकचं काम न झाल्यामुळे तो कुल्लूला स्टे करणार आहे आणि आम्ही त्याचा वेट जिस्पा या ठिकाणी पुन्हा जाऊन तिकडे त्याचा वेट करणार आहोत. तर पुढे तो आम्हाला भेटेलच. आणि आम्हाला हेही डोक्यात ध्यानात ठेवायचं आहे की आमचं पेट्रोल जे संपायला येणार आहे ते आम्हाला 350 किलोमीटरच्या आतच कंप्लीट करायचं आहे. तर आम्ही पुन्हा जिस्पा या ठिकाणी रिटर्न जात असल्यामुळे आमचे जे कॅनमधलं पेट्रोल आहे ते ऑलमोस्ट अर्धं संपलेलं आहे. आणि जो आमचा मित्र केदार जो कुलूला परत गेला बाईक रिपेअर करण्यासाठी, तो पुन्हा तिथून येताना 5 लिटर पेट्रोल घेऊन येणार आहे. पण तो 1 लिटरच्या बाटलीमध्ये घेऊन येणार कारण त्याचे स्वतःचे कॅन आम्ही ऑलरेडी घेतलेले आहे. त्यामुळे त्यालाही पेट्रोलची कमतरता भासू नये म्हणून तो तिकडून 1 लिटरच्या बाटलीमध्ये पेट्रोल घेऊन येईल. आणि तसंच आम्ही पुढे आमचा प्रवास कंटिन्यू करू. तर आता सध्या आम्ही चाललो आहोत जिस्पा या ठिकाणी पुन्हा, कारण पुढे हाय अल्टिट्यूडमध्ये ऑक्सिजन लेवल जास्त कमी असल्यामुळे आम्हाला श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होत आहे. तर मित्रांनो, माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे की तुम्ही टेंट घेण्यापेक्षा हॉटेलमध्ये स्टे करा, कारण टेंटमध्ये घेतल्यावर तुम्हाला इकडची थंडी सहन होणार नाही आणि रात्री झोपताना पण तुम्हाला खूप गार वाटेल आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचे बॉडीचं तापमान चेक करूनच आपल्या सुटेबल असेल तिकडेच तुम्ही स्टे करा. नाहीतर हॉटेल हे बेस्ट ऑप्शन आहे इकडे राहण्यासाठी जिस्पाला. मित्रांनो, पुन्हा आम्ही आलो आहोत जिस्पा या ठिकाणी, कारण आम्ही चाललेलो सरचूला आणि 12 लच्छा या ठिकाणी लँडस्लाईड होत असल्यामुळे आम्हाला पुन्हा खालच्या साईडला पाठवलं. पुढे गाड्यांना अलाउडच केलं नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडे किती ऑसम क्लायमेट आहे. आता सध्या तरी इकडे 1 डिग्री टेम्परेचर आहे आणि बॉनफायरवर पण लावलेलं आहे या साईडला. आणि आता आम्ही जेवायला बसतो आहोत. आपलं आहे किचन, तुम्हाला दाखवतो. हे आहे आपलं किचन. हे आपल्या इकडे स्टे आपण राहणार आहोत. इकडे बॉनफायर चालू आहे. क्लायमेट 1 डिग्री टेम्परेचर आहे सध्या तरी. आणि आज आमच्या जेवणामध्ये स्पेशल आहे दाल फ्राय, बटर रोटी आणि मिक्स भाजी. एकदम मस्त जेवण आहे. लुक तर एकदम यमी दिसतंय. ॲटमॉस्फिअर टेस्ट कशी आहे भावा? एकदम मस्त आहे. गरम गरम एकदम. आणि त्याच्यासोबत बाहेरचं ॲटमॉस्फिअर, बॉनफायर आहे तिकडे. -1 डिग्री.
आम्ही आता आमची जर्नी पहाटे सुरू केली आहे. जिस्पा ते सरचू. आम्ही आता सरचूला हॉल्ट घेणार आहोत. आमच्या मित्राची वाट पाहू तिकडे, कारण सरचूला लास्ट ठिकाण आहे जिकडे आम्हाला मोबाईलचं नेटवर्क भेटेल. त्याच्या पुढे नेटवर्क मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे आम्ही तिकडे थोडा वेळ आमच्या मित्राची वाट बघू. तो अजून मागे आमच्या 150 किलोमीटर असल्यामुळे त्याला यायला अजून ऑलमोस्ट 3 तास तरी लागतील. तर पुढे आम्ही त्याला भेटू आणि आमचा प्रवास एकत्र पुढे कंटिन्यू करू. तर याच्या पुढे तुम्ही पाहू शकता बर्फ पडत आहे. तर हे ठिकाण आहे सरचू. सरचूच्या पुढचा जो पॅच आहे त्याच्या पुढे आम्ही जाणार आहोत. पाहू शकता किती चांगल्या प्रमाणात बर्फ पडत आहे. आता इथून आमचा एक मित्र आम्हाला पुढे अजून जॉईन करणार आहे, ज्याची बाईकमध्ये बंद पडलेली सस्पेन्शन प्रॉब्लेम होता. तर तुम्ही पाहू शकता आम्ही तिघे आता पुन्हा एकत्र आलो आहोत आणि आमची पुढची जर्नी आम्ही कंटिन्यू करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथून पुढे कंटिन्यू बर्फ पडत आहे. व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तुम्ही आनंद घेऊ शकता व्ह्यूचा. पण इकडे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे श्वास घेण्यासाठी खूपच त्रास होत आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही ऑप्शन म्हणून कापूर आणि पाण्यामध्ये लसूण टाकून पाणी कंटिन्यू पित आहोत. कंटिन्यू बर्फ पडत असल्यामुळे मला काहीच रोड विजिबल होत नाही आणि माझा हेल्मेटची काच वर केल्यामुळे पूर्ण बर्फ माझ्या चष्म्यावर येतो आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी एका साईडला स्लिप झालो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऑफरोड टायर खूप गरजेचे आहेत ह्या रोडला, कारण रोडवर तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हाईट बर्फ पडल्यामुळे गाडी कुठच्याही दिशेला सरकू शकते. आणि इकडे मेन म्हणजे तुम्हाला लोक जे आहेत ते खूप हेल्पफुल आहेत. गाडी माझी सरकून एका साईडला पडल्यामुळे मला ते वजन डायरेक्ट स्पीड ब्रेक पण नाही. ऍक्च्युली तो बोललेला की 10-20 तो मला उचलला बघ, बोला 10-20च्या स्पीडला चालव. हा हा म्हणून मी तुझ्या मागे 10-20ला देऊ. पण मला रोडच नाही दिसत. भाई पहिल्या गेअर शिवाय काहीच ऑप्शन नव्हता आपल्याकडे. पण मी पळवत होतो म्हणून तर झालं 20-30च्या स्पीडला त्या मध्येच एक स्लोप होता ना, हा. तेव्हा मी पण फास्ट आलो एकदम आणि म्हटलं अरे 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 ब्रेक मारलं तर सर साइडला चल. अरे इधर खिसक गया रे. Same. और ऐसा ऊपर नीचे है ना, तो कॉर्नर पे अगर गया ना टायर तो फिर नीचे आता है. जहाँ बर्फ पड़ा हो ना वहाँ ब्रेक नहीं मारनी चाहिए, धीरे धीरे रोकनी चाहिए. अन्य ब्रेक लगती रपट जाती है एकदम तुरंत. बड़ी गाड़ी भी रपट जाती है. और ना ये कांच की वजह से रोड दिख रहा नहीं है कि कीचड़ है, बर्फ है की रोड है. और ऊपर लिया तो मुंह पे आ रहा था ना वो, म्हणून. आणि मी राईटला मला समजलंच नाही. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सरकली डायरेक्ट. गाइस मना सरचू से लेके पांग तक हम लोग आ रहे थे. रास्ते पे इतना बर्फ गिरा हुआ है. हम लोग, मैं और नीति क्या निखिल दो नाम भी नहीं आ रहा मेरे को अभी. इतना मेरा स्पीड हो गए बाइक दोनों भी गिर गए. ये सर जी यहाँ पे क्या पुल का काम सर जी यहाँ पे ब्रिज का काम कर रहे हैं. उन्होंने चाय दिया. क्या इसका आगे का नाम क्या? पांग के पहले. अरे देखो सर जी बारिश भी चली गई, स्नोफॉल चला गया. नहीं वो लगेगा बाद. ये देखो ये पुल का काम कर रहे हैं सर जी, मीरठ वाले हैं. और इन्होंने बहुत ही हमारी हेल्प की है. चाय दे दिया हमको गरम गरम. और हालत देखो. ये तो सबके, मेरे भी तो शूज भीगी गए. एवढे सुट्टे आहेत का ते 50 रुपये वर किंवा 100? कशाला? त्यांना देऊया ना. मी देतो ना बिंदास, नक्की देणार. गीला हो गया, पानी अंदर गया है पूरा. ये देखो हमारी हालत क्या हो रही है. ये भी हमारे भाई है जिन्होंने हमारे हेल्प की है. हाँ, और अच्छी सी चाय पिला दिए. बाद में यूट्यूब पे देख लेना. हम लोग के ज़्यादा तो फॉलोअर्स नहीं है, फिर भी कौन सा चैनल है? टूरिंग मोड और इसका टूरिंग बीस्ट. हाँ, मैसेज का टाइप करता हूँ ना मैं. ठीक है. हाँ जी नेटवर्क है. कौन सा वाला नेटवर्क है यहाँ पे? जियो का. मुझे नहीं आ रहा है. जियो का है. ये जियो का है. ये पांग में जियो का नेटवर्क आएगा. वो देखो मेरी और माझी आणि निखिलची बाईक तिथे उभी आहे आणि मस्त वेगळी स्नोफॉल होतो. चला 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 निघूया, नंतर बोलू. बाय बाय.
तर आता आम्ही स्टे करत आहोत पांग या ठिकाणी. इकडे खूपच थंडी असल्यामुळे आम्ही इकडे थांबायचा निर्णय घेतला आणि तुम्ही बघू शकता केदारला खूपच थंडी भरली आहे. आणि पुढे आम्ही मिलिटरी कॅम्पमधून काही गोळ्या घेऊ, कारण पांगच्या ठिकाणी मिलिटरी कॅम्पसुद्धा आहे. तर ही आहे आपल्या मित्र निखिलची बाईक. पूर्ण बर्फ तुम्ही पाहू शकता, पूर्ण बर्फाने त्याच्यामध्ये कवर केलेला आहे. आणि हा सुद्धा बाईकमध्ये ऑफ रोड टायर न टाकल्यामुळे त्या बर्फामध्ये स्लिप झाला होता. त्याची बाईकसुद्धा आउट ऑफ कंट्रोल होऊन एका साईडला गेली होती, फेकली गेली होती.